हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. नूतन रेसिपीजमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण मराठीमध्ये व्हिडिओ बनवूया. तर फ्रेंड्स, आज ना आपण वालपापडी आणि बटाट्याची भाजी बनवणार आहोत. आणि ह्या आधी पण मी वालपापडीची भाजी दाखवली होती, नो ऑनियन नो टोमॅटो म्हणून. तर आज आपण कांद्याचा वापर करणार नाही आहोत. आज आपण टोमॅटोचा वापर करून छान अशी मस्तपैकी रस्सेवाली भाजी बनवणार आहोत वालपापडीची. याला हिंदीमध्ये सेम म्हणतात, सेम की सब्जी. वालपापडी पण म्हणू शकतो, वालोर, गुजरातीमध्ये वालोर म्हणतात. हे बघा, आणि खायला पण खूप छान लागते. तर मी याच्यामध्ये वालपापडी घेतलेली आहे, असं बारीक कट करून घेतलेलं आहे. ह्याच्यामध्ये मी हे 3 मीडियम साईजचे टोमॅटो आहे, त्याला मी असं चॉपरमध्ये चॉप करून घेतलेले आहेत. मोठे टोमॅटो नाही घेतले. तुम्ही जर मोठे टोमॅटो घ्याल ना तर 2 टोमॅटो तुम्ही घेऊ शकता. आणि जर तुम्हाला रस्सा म्हणजे ग्रेव्ही जास्त हवी असेल तर 3 टोमॅटो पण तुम्ही घेऊ शकता. तर मी ह्याच्यामध्ये आलं आणि लसूण कुटून घेतलेलं आहे, ठेचून घेतलेलं आहे. तुमच्याकडे आलं लसूणची पेस्ट असेल तर ते पण तुम्ही ॲड करू शकता. पण ह्याच्यामध्ये जर असं कुटून घातलं ना, असं ठेचून घातलं ना, तर त्याचा टेस्ट खूपच छान लागतो. त्याचा आता भाजीला सुरुवात करूया. तर आता वालपापडीची भाजी बनवण्यासाठी मी या कढईमध्ये हे 4 चमचे मी तेल घेतलेलं आहे. तेल थोडंसं मी जास्त ॲड केलेलं आहे. पण जर तुम्हाला कमी तेल घ्यायचं असेल तर 2 चमचे पण तुम्ही घेऊ शकता. पण जर तेल जास्त असेल ना तर भाजीला टेस्ट खूपच छान येते. आता आपण ह्याच्यामध्ये ॲड करूया राई म्हणजे मस्टर्ड सीड्स. मोहरी ॲड केलेली आहे मी. मोहरी छान अशी फुटली ना की आपली फोडणी छान होते आणि खायला पण टेस्टी लागते. जर मोहरी कच्ची राहिली तर भाजी खाताना मध्ये कसकस लागत राहते. जिरं मी ॲड केलेलं आहे. आणि या वालपापडीच्या भाजीमध्ये ओव्याची फोडणी खूपच छान लागते, म्हणून मी अर्धा चमचा ओवा म्हणजे अजवाईन ॲड केलेला आहे. आता आपण जे हे अद्रक आणि लसूण ठेचून ठेवली ती ॲड करूया. हे बघा, लसूण आणि आलं छान असं परतलं गेलं आहे. आता आपण हे बटाटे ॲड करूया. आणि बटाट्याबरोबर ही भाजी पण आपण ॲड करूया. तुम्ही वालपापडीच्या भाजीमध्ये ओवा नक्की ॲड करा. त्याच्याने त्याचा टेस्ट खूपच छान लागतो आणि पचायला पण ही भाजी हलकी होते आणि गॅस होत नाही. काही जणांना वालपापडी वालीच्या भाजीमध्ये गॅस होतो, तर ओवा ॲड केला ना तर गॅस होत नाही. पण जर तुमच्याकडे ओवा नसेल तर तुम्ही अर्धा चमचा हिंग ॲड करा. आता मी ह्याच्यावर झाकण ठेवते आहे आणि त्याच्यावर आपण पाणी ठेवूया. वाफेवर आपल्याला शिजवायची आहे. पण जर तुम्हाला गरज वाटली तर थोडंसं पाणी तुम्ही भाजीमध्ये ॲड करू शकता. एकदम स्लो गॅस ठेवायचा. स्लो गॅसवर वाफेवर आपण ही भाजी 4 ते 5 मिनिटं शिजवून घेऊया. तर फ्रेंड्स, आपण 4 मिनिटं झाली आहे. झाकण उघडून आपण बघूया. आणि जर तुम्हाला ह्याच्यामध्ये कांदा ॲड करायचा असेल तर जेव्हा आपण आलं लसूण ॲड केले ना त्याच्या आधी तुम्ही कांदा ॲड करा, त्यानंतर मग तुम्ही आलं लसूण ॲड करू शकता. हे बघा फ्रेंड्स, बटाटा शिजलाय छान असा. आपण चमच्याने तोडून बघायचा. जर बटाटा चांगला शिजला ना की मग त्याच्यामध्ये आपण टोमॅटो ॲड करायचे. हे मी चॉपरमध्ये चॉप करून घेतला आहे. टोमॅटो ॲड केला की आपण ह्याच्यामध्ये स्वादाप्रमाणे मीठ ॲड करायचं आहे. छान असं ढवळून घेऊया. तुम्ही ह्याच्यामध्ये ना वांग पण बारीक कापून ॲड करू शकता. वांग, वालपापडी, बटाटा खूपच छान टेस्टी भाजी लागते. पुरी बरोबर, चपाती बरोबर खायला खूप भारी लागते. तुम्ही नक्की ट्राय करा. जर तुम्हाला ग्रेव्ही हवी असेल ना तर मी जे टोमॅटोचं भांडं आहे ना त्याच्यामध्ये थोडंसं गरम पाणी ॲड करते आहे आणि आपण ह्याच्यामध्ये ॲड करूया. आता आपण परत काय करायचं, झाकण ठेवायचं आणि छान असं 2 ते 3 मिनिटं शिजवू द्यायची भाजी आपल्याला. आता 3 मिनिटं झालेली आहे. आपण झाकण उघडून बघूया. हे बघा, सगळं पाणी आटलं आहे. भाजी छान अशी शिजली आहे. आता आपण मसाले करूया आतमध्ये. मसाल्यामध्ये मी अर्धा चमचा हळद ॲड केलेली आहे. 1 चमचा लाल तिखट ॲड केलेला आहे आणि हा 1 मोठा चमचा मी गरम मसाला ॲड केलेला आहे. तिखट तुम्ही किती खाता त्याप्रमाणे ॲड करा. आमच्या घरात सगळे तिखट थोडं कमी खातात म्हणून मी तिखट कमी ॲड केलेलं आहे. आता मी ह्याच्यामध्ये ॲड करते आहे तीळ
1 चमचा मी तीळ ॲड केलेला आहे आणि ह्या थोडासा शेंगदाण्याचा कूट 1 चमचा शेंगदाण्याचा कूट ॲड केलेला आहे. 1 चमचा मी खोबरं फ्रेश ग्रेटेड कोकोनट ॲड केलेला आहे. आता थंडीची सीझन आहे ना, म्हणून आपण तीळ ॲड करायचे भाजीमध्ये, कारण तीळ शरीरासाठी खूपच चांगले असतात. कॅल्शियम भरपूर असतं तिळामध्ये. पण लहान मुलं नुसते तीळ खात नाही ना, म्हणून आपण काय करायचं, भाजीमध्ये, आमटीमध्ये, डाळीमध्ये किंवा आपण जे चपात्या करतो ना, त्या चपात्याच्या पिठामध्ये आपण तीळ ॲड करायचे. थोडंसं आपण पाणी ॲड करूया 1 चमचा, म्हणजे मसाले आपले जळणार नाही. आणि झाकण ठेवूया आणि फक्त 1 मिनिट वाफ काढून घ्यायचे. मी प्रत्येक भाजीमध्ये मोस्टली तीळ वगैरे ॲड करते, कारण आपण नुसते तीळ कधी खायला होत नाही. आणि जसं जसं आपलं वय वाढतं तसं शरीरामध्ये कॅल्शियमची झीज होते, कॅल्शियम कमी होतं. त्यासाठी तीळ खूपच चांगली आहे. तिळामध्ये खूप कॅल्शियम असतं आणि थंडीमध्ये तर तीळ नक्की खावे. पण मुलं खायला बघत नाही आणि आपल्याला पण लक्षात राहत नाही का रोज आपण 1 चमचा तीळ, शेंगदाणे वगैरे खायला. तर आपण काय करायचं, तीळ आणि शेंगदाणे छान असे भाजून त्याचा पावडर, म्हणजे त्याचा दरदरा कूट करून ठेवायचं डब्यामध्ये भरून. आणि जेव्हा पण आपण भाजी चपातीचं पीठ मळताना आपण त्याच्यामध्ये 1 चमचा तीळ ॲड करायचं. भाजी करताना ॲड करायचं. डाळ आमटी वगैरे करताना त्याच्यात 1-1 चमचा तिळाचं पावडर, तीळ शेंगदाण्याची पावडर ॲड करायची. 1 मिनिट झालं आहे. साखर आपण उघडून बघूया. हे बघा, छान अशी भाजी झालेली आहे. मी आता गॅस बंद करते आहे. ही सुकी भाजी चपाती बरोबर खायला खूपच छान लागते आणि टिफिनमध्ये पण तुम्ही ही भाजी देऊ शकता. आता ही भाजी आपण सर्व करूया. तर हे बघा फ्रेंड्स, मस्त गरमागरम अशी वालपापडी आणि बटाट्याची भाजी तयार झालेली आहे. तुम्ही नक्की ट्राय करून बघा, खायला खूपच भारी लागते, खूप छान लागते. आपण थोडीशी कोथिंबीर पण पेरूया. थोडंसं मी ओलं खोबरं म्हणजे फ्रेश कोकोनट पण ॲड केलेलं आहे. ही भाजी चपाती बरोबर, पुरी बरोबर पण खूप छान लागते. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. आणि तुमच्याकडे पण आणखी काही कमेंट्स असतील तर नक्की मला कमेंट करा की ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली. आणि फ्रेंड्स, तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल आणि माझ्या चॅनलवर अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज तुम्ही नूतन रेसिपीजला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर पण करू शकता तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये, तुमच्या रिलेटिव्समध्ये. नक्की भाजी करा फ्रेंड्स, खूपच छान लागते खायला. आणि थंडीमध्ये तर भाजी वालपापडी खूपच छान ताजी ताजी भाजी मिळते. तर फ्रेंड्स, आता आपण पुन्हा भेटूया अशाच छान छान रेसिपीसह. तोपर्यंत बाय बाय. आणि हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमचा खूप खूप धन्यवाद.